आणि अकलूज येथील यशवंतनगर इथे महिला मतदान केंद्र आहे आणि या केंद्रावरती सगळ्या कर्मचारी महिला आहेत। सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे। आपण आता अकलूजमध्ये उभे आहोत। हे संपूर्ण महिला मतदान केंद्र बनविण्यात आलेलं आहे। इथले कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, आतले सर्व कर्मचारी असतील, या सर्व महिला आहेत आणि खास महिला मतदान केंद्र अशी या मतदान केंद्राचं वैशिष्ट्य यांनी करण्यात आलेलं आहे। तसं पाहता सोलापूर जिल्ह्यात गेल्या वेळी भाजपची सत्ता होती आणि या वेळेला जे सोलापूरचे पालकमंत्री आहेत ते राज्याचे ग्रामविकास मंत्री सुद्धा आहेत। त्यामुळे त्यांची ज्याला मिनी विधानसभा म्हणली जाते त्याचे ते मंत्री आहेत। त्यामुळे त्यांची संपूर्ण प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागलेली आहे। मात्र ज्या पद्धतीने ही निवडणूक चुरशीची झालेली आहे अजितदादांच्या निधनानंतर, ते पाहता हे आजच्या मतदान किती होतंय त्याच्यावर निकालाची बाजू अवलंबून असणार आहे। कोण निवडून येणार ते दिसणार आहे, कोणाची सत्ता असणार आहे ते कळणार आहे। आता मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि आज दिवसभरात कशा रीतीनं मतदानाचा प्रतिसाद मिळतो यावर सोलापूर जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा असेल हे दिसणार आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा, अकलूज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।